नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. लवकरच आनंदी ही मालिका आपल्या लाडक्या स्टार प्रवाह या वाहिनीवर येत आहे. त्यातीलच काही चुलबुले गोड असे कलाकार आज आपल्या सोबत आहेत. चला तर मग आपण त्यांच्यासोबत आनंदी गप्पा मारूया. आनंदी सिरियल आहे ना, आनंदी गप्पा. तुम्ही कसे आहात ते पहिलं सांगा मला. आम्ही एकदम आनंदी आहोत. खूप मस्त आहोत, खूप एक्साइटेड आहोत, खूप नर्वस आहोत, सगळं आहोत. नर्वस होतो एकदम असं जोश मध्ये एकदम. आणि कसं सुरू आहे सगळं. सध्या शूटिंग खूप जोरात सुरू आहे आणि आमचे टायमिंग्सही खूप हेक्टिक चालू आहेत. पण ही सिरियल लिहिलीच इतकी छान आहे की ती करायला खूप मजा येते आणि एक वेगळा उत्साह आहे. सीन आणि सीन करताना मज्जा येते. सीन आणि सीन करताना वर्किंग करावं लागतंय. पहिलेच काही भाग असल्यामुळे आम्ही खूप छान वेळ घेऊन एक प्रत्येक सीनचा मूड ठरवून लागलं तर एक 4-5 वेळा रिटेक करून आम्ही खूप छान शूट करतोय. त्याच्यामुळे आम्हाला खूप मज्जा येते शूट करायला. आणि म्हणजे जेव्हा हे कॅरेक्टर्स तुमच्याकडे आले, स्पेशली तुला मी पहिले येईन तुझ्याकडे, तुझ्या कॅरेक्टर बद्दल सांग. आणि जेव्हा हे कॅरेक्टर तुझ्याकडे आलं तेव्हा तुझी थॉट प्रोसेस काय होती? सगळ्यात आधी तर मला स्टार प्रवाहाचे सतीश सरांचे, आमचे डिरेक्टर अनिकेत सर यांचे आभार मानावे वाटतात की त्यांना ही गोष्ट इतक्या धाडसाने करावीशी वाटली आणि इतक्या सिरियसली आणि मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन ही करावीशी वाटली. आनंदी ही एक अत्यंत छान, अत्यंत हुशार, अत्यंत इंडिपेंडंट अशी मुलगी आहे. तिच्या बाबतीत घडलेला फक्त एक अशी गोष्ट आहे की तिला दिसत नाही. तर ही गोष्ट मी अगदी छोटी आहे असं यामुळे नमूद करू इच्छिते, कारण तो तिच्या आयुष्यातला एक भाग आहे. तो तिचं आयुष्य ते डिफाईन करत नाही. आणि एखाद्या व्यक्तीला जेव्हा असं काहीतरी त्यांच्या आयुष्यात घडतं तेव्हा ऑफकोर्स त्याचे खूप खूप रेपकशन्स होतात. पण त्यांच्यावरती जिद्दीने मात फक्त काहीच जण करू शकतात. आणि जेव्हा ती व्यक्ती ते करते तेव्हा तुम्हाला कळतं की ही खूप आगळी वेगळी काहीतरी व्यक्ती आहे. त्यामुळे ही नक्की कशी आहे ते तुम्हाला 30 मार्च पासून कळेल. कास्टिंग कसं झालं होतं? मी भूमिका नावाचं नाटक करतेय. माझ्या प्रेक्षकांना नक्की ऑफकोर्स मी भूमिका नावाचं नाटक करतेय. तर तिथे म्हणजे ते नाटकाच्या दरम्यानच मला विश्वास नवरे सर आणि सतीश राजवाडे सर यांनी पाहिलं होतं आणि त्यांनी त्यातूनच की आम्ही आनंदी बराच काळ शोधतोय पण आम्हाला अजून ती मिळालेली नाहीये, तर तू ऑडिशन दे असं त्यांचं होतं. आणि मला ज्या क्षणी म्हणजे पुन्हा तेच की जेव्हा स्टार प्रवाहाकडनं असं काही येतं तेव्हा तुम्ही काही विचार नाही करत. त्यामुळे मी अगदी लगेच क्षणाचाही विलंब न करता म्हटलं येस नक्की. मग माझी ऑडिशन झाली आणि त्या ऑडिशन मध्ये खूप वेगवेगळे पैलू होते. एक तर ती अंध आहे त्यामुळे तो एक वेगळा चॅलेंज. त्याहूनही जास्त की ती इचलकरंजीची आहे त्यामुळे तो ऍक्सेंट. आणि मला एक भारुडही सादर करायचं होतं. त्यामुळे मग ते असं सगळं 3 वेगवेगळ्या गोष्टी असं करायचं होतं. पण आय एम व्हेरी ग्रेटफुल की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली आणि मी खूप उत्सुक आहे की हे प्रेक्षकांपर्यंत कसं पोहोचतं. बरं, जसं तू बोललीस की तुमच्याकडे सुद्धा येणार, जसं तू बोललीस की ह्याच्यात तू अंध मुलीची अशी एक भूमिका साकारतेस, सो ह्याच्यासाठी तू काय वेगळी अशी प्रॅक्टिस केली होतीस किंवा कोणाला काय भेटली होतीस, असं कोणाशी काय कॉर्डिनेट वगैरे केलं होतंस कधी काय? आम्ही एक आय कॅन फाउंडेशन आहे खारमध्ये, येस आय कॅन, तिथे नेहा मॅम आमच्या मेंटर होत्या. त्यांच्याबरोबर आम्ही एक रिगरस वर्कशॉप केलं ज्याच्यामध्ये काय होतं की आपण आपल्याकडे आतापर्यंत असं काही झालेलंच नाहीये ज्याच्यामधनं आपण इतर की एखाद्या ब्लाइंड व्यक्तीविषयी इतक्या मेनस्ट्रीम मीडियामध्ये बोललं गेलंय किंवा रेप्रेझेंट केलं गेलंय. त्यामुळे ती एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती जी चॅनलने, आमच्या प्रोडक्शन हाऊसने खूप मॉरली ऍक्सेप्ट केलेली आहे. त्यामुळे हे जे वर्कशॉप होतं तिथे आम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टी शिकलो, जसं की चालायचं कसं, बोलायचं कसं. त्यांचे हातवारे खूप कमी होतात कारण त्यांना ते कधी बघितलेलंच नाहीयेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येकच मुवमेंटमध्ये एक वेगळा असा पॅटर्न आहे. तर ते सगळं मी शिकले. आणि त्याचबरोबर मला म्हणजे त्यांनी एक अत्यंत चांगली गोष्ट ही केली की माझ्या 2 बहिणींना माझ्या बरोबर पाठवले तिथे. आणि मी मगाशी म्हटले तसं की आरती तर म्हणजे आनंदीचे डोळेच आहे. त्यामुळे याच्यामुळे मी पूर्ण त्या प्रोसेसमध्ये मला असं करायचं होतं की मला पूर्णपणे त्यांच्यावर सरेंडर करायचं होतं काही गोष्टींसाठी. आणि त्यांना असं करायचं होतं की मला आत्मविश्वास द्यायचा होता की मी त्या गोष्टी करू शकते. सो ही प्रोसेस शिकायला मिळणं हे खूप खूप छान चॅलेंज होतं. आणि ते इतक्या छान रित्या आम्हाला
कळलं त्याबद्दल आम्ही खूप ग्रेटफुल आहोत. खरंच खूप छान. जसं आरती तुझ्याकडेच येईल, मी आरतीच म्हणेन आता, कारण ती जशी बोलली की आरती हे खरं तर आनंदीचे डोळेच आहेत. सो ते नक्की एक्झॅक्टली काय कॅरेक्टर आहे, कशी त्याची कास्टिंग झाली किंवा काय त्या थॉट प्रोसेस तुझी तेव्हा काय होते ते कसं सांगशील, काय सांगशील त्याबद्दल? आनंदीचे डोळे आहेत आरती हे अगदीच म्हणजे खूप ऍप्ट स्टेटमेंट आहे. कारण काय जेव्हा आनंदीच्या आयुष्यात हा अपघात झाला तेव्हा आनंदी अगदी एक 6-7 वर्षांची होती आणि खूप लहान होती. आणि त्याच्यामुळे आणि आमचे आबा होते आणि आमचे आई बाबा नव्हते. त्याच्यामुळे कुठेतरी जेव्हा तिला वाढवायची वेळ आली, जेव्हा तिच्यावर संस्कार करायची किंवा तिला हे अपंगत्व न वाटून आयुष्य कसं जगायचं हे शिकवण्याची वेळ आली, तेव्हा मला वाटतंय की आरतीचा त्याच्यात खूप मोठा वाटा होता. कारण काय ती एक आईसारखीच होती आनंदीला, आणि खरंच आपली आई आपले पहिले डोळे असतात. म्हणजे त्याच्यात काही आजही माझी आई किंवा आपल्या सगळ्यांची आईच आपले पहिले डोळे असते. त्याच्यामुळे हे खूपच मला वाटतं नॅचरली झालं की मी तिला काही गोष्टी शिकवल्या किंवा मी तिला काही गोष्टींसाठी प्रेरित केलं. मी खूप प्रोटेक्टिव्ह आहे आनंदीला, म्हणजे इन जनरल आनंदी विषयी मी खूप प्रोटेक्टिव्ह आहे. पण ते सुद्धा प्रोटेक्टिव्हनेस कधी ओव्हर प्रोटेक्टिव्ह न होऊ देता तिला कुठे प्रोटेक्ट करायचं आणि कुठे तिला सूट द्यायची हे आरतीला कळतं. त्याच्यामुळे खूप मी म्हणते तसं खूप चॅलेंजिंग आणि खूप लेअर्ड भूमिका आहे, जी मला करायला खूप मजा येते आणि मी खूप एन्जॉय करते. बरं पियुषिनी, मी तुझ्याकडे येईल आता. तुझ्या कॅरेक्टर बद्दल काय सांगशील, आणि तुला जेव्हा हे कॅरेक्टर आलं किंवा तुझी कास्टिंग कशी झाली याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. आता माझं नाव पयोष्णी म्हणजेच आर्ची. तर आता जशी मी रिअल लाईफ मध्ये आहे, लाईक हो मी शांत राहते कधी कधी, बट सतत माझ्याकडे भरपूर गोष्टी असतात सांगायला, माझ्याकडे स्टोरीज असतात, माझ्या लाईफ मध्ये काही ना काही घडत राहतं आणि मी सगळ्यांना सांगत राहते. तशीच माझी आर्ची आहे. नटखट, ड्रामेबाज, इनोसेंट येट खोडी करणारी. हा पटकन रुसणार, तिची तारीफ नाही केली तर ती रुसणार, की तिला सगळ्या याच्यात क्रेडिट हवंच आहे, की हा ठीक आहे ती जिंकली ना तरी माहिती नाही पण मी तिच्या सोबत होती, मला पण क्रेडिट हवं. अशी ती पूर्ण सगळ्यांची लाडकी आर्ची आहे. तिच्या आबांची सगळ्यात जास्त लाडकी आहे आणि तशीच मी ऑनसेट पण सगळ्यांची लाडकी आहेच. हो, माझ्या बहिणी मला खूप सांभाळून घेतात. मी रुसली तर मला मनवतात, मला रागवतात पण असं प्रेमाने रागवतात, म्हणजे असं काही एकदम ओरडून नाही, हा लाडानेच रागवतात. आणि सेटवरती असंच झालं होतं की मी रुसले पण माझ्या मोठ्या बहिणीने माझ्यासाठी चॉकलेट्स आणले, मला म्हणवायचं. येस, आणि हा आबांचं जास्त काहीच नव्हतं त्यात, की आबांनी काहीच केलं नव्हतं. हा मला रुसवायसाठी त्यांनी काहीच नव्हतं असं केलं, बट स्टील त्यांना मी असंच बोलले की आबा नाही मला चॉकलेट पाहिजे, आणि त्यांनी आणले. पण त्यांनी माझ्यासाठी नाही, त्यांनी तिघींसाठी आणले. तिघी पण लाडकी. हा, आणि त्या दोघींनी त्यांची चॉकलेट्स मला दिली. जास्त लाड तुझे झाले. सो जास्त लाड माझेच होतात. हो, सो असं माझं कॅरेक्टर आहे, अशी मी आहे. वेरज माझं कास्टिंग खूप छान पद्धतीने झालं, की माझं नाटक होतं लोककलेच्या बैलाला पो. सो आम्ही ते एका कॉम्पिटिशन मध्ये सादर करत होतो, जो की आमचा सादर करायचा प्लॅन नव्हताच, बट आम्ही केलं. आणि तिथे सादर केल्याच्या नंतर त्याच्यात माझी भूमिका एक लहान बहिणीचीच होती, बट ती खूप समजदार होती, वेरच ही तशी नाहीये. सो त्याच्यातून मला अपूर्वा चौधरी या मॅमनी मला कास्ट केलं. त्यांनी मला विचारलं की तू आमच्या सोबत काम करशील का वगैरे वगैरे. सो आय वॉज लाईक की वाय नॉट, हो करेल मी. आणि मग त्यांनी मला मुंबईला वगैरे बोलवलं, लुक टेस्ट झाली आमची, सगळं झालं. त्याच्यानंतर परत याच नाटकाचा माझा शो होता आणि त्याच नाटकाच्या शोच्या दिवशी परत मला कळलं की मी लॉक झालीये. सो बेसिकली माझं नाटक असेल ना तेव्हा, खूप एक्साइटेड झाली. हो, माझं नाटक माझ्यासाठी खूप लकी होतं. आणि म्हणजे आणि स्टार प्रवाहाकडनं मला एखादी सिरियल मिळणं, पहिलंच काम मिळणं, आणि त्यात सुद्धा असा रोल असणं की म्हणजे बेसिकली तिची लहान बहीण असणं. सो फार छान आणि फार असं एक्साइटिंग होतं. माझ्या घरच्यांना फार आनंद झाला, मी आनंदी करते म्हणून. आणि माझ्या बहिणी खूप छान आहेत, एवढंच सांगेल मी, त्या खूप छान आहेत.
हा मी पण छान आहे तशी. बरं, अरुण सरांसोबत किंवा समीर सरांसोबत काम करताना असं काही दडपण, कारण फर्स्ट टाइम काम करतात त्याचं दडपण होतं, भीती होती, असं काय होतं की एक्साइटमेंट अशी काय होती? हो एक मिनिट, मला हे सांगायचंय. कारण काय, आम्हाला दडपण होतं, पण पयोष्णीने जो काही आईस ब्रेक केलाय आमच्या चौघांमध्ये, म्हणजे अरुण सर आणि आम्ही, म्हणजे आम्हाला खूपच दडपण होतं की बापरे, अरुण सरांबरोबर काम, एवढे दिग्गज ऍक्टर बरोबर, किंवा नाव ऐकूनच आपल्याला एक थोडासा एक आदरार्थ भीती वाटते ना की म्हणजे नवख्या आहोत, आमच्या हा, exactly. पहिल्याच आहेत. Exactly. त्यामुळे आम्ही खूपच घाबरलो होतो. पण पयोष्णीने जे काही आमचं आईस ब्रेक करून दिलंय, म्हणजे तिने आबांना आपल्यातलंच एक मानून जे काही तिने आबा करून टाकली, म्हणजे आम्ही तरी अजूनही अरुण सर अरुण सर अरुण सर म्हणतोय, ही म्हणजे आबा, तिने लगेच हे करून टाकलंय. आणि समीर सरांच्या बाबतीतही तसंच सेम होतं की आम्ही खरं तर तेच आहे की त्यांच्या समोर इतके, पुन्हा तेच की इतके दिग्गज नट आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करणं ह्याच्याविषयी खूप नर्वसनेस होता, पण त्यांनीही आमच्याशी इतकी पटकन मैत्री करून टाकली की आम्हाला आता ते आमचे फ्रेंड आहेत असंच झालेलं आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा पहिल्यांदा त्यांच्याबरोबर शूट केलं तेव्हा त्यांनी आम्हाला इतके वेगवेगळे किस्से सांगितले, इतक्या वेगळ्या, आणि त्यांच्याकडनं अभिनयाचं थोडंफार काहीतरी त्यांच्याबरोबर राहून शिकायला मिळतंय, ते खूप मोठी गोष्ट आहे. सो पहिलंच काम हे अशा दिग्गज ऍक्टर्स बरोबर मिळावं, याहून जास्त काहीच चांगलं. खरंय खरंय. नाही, खरंच खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? आमचं फेवरेट झालंय हे, आता आम्हाला आवडतं हे म्हणायला की आम्ही एकच सांगू, आनंदी राहा आणि आनंदी बघा. 30 मार्च पासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. थँक्यू सो मच, आणि Thank असंच you. आपण पुन्हा भेटत राहू. Yes, नक्की. Thank you. so much. खूप छान वाटलं. Thank you.